मस्त अशी पनीरची डिश, त्याबरोबर गरम गरम रोटी, जेवणाचा बेत तर एक नंबर होणारच। तर आज आपण बनवणार आहोत तव्यावर तंदुरी रोटी। मैद्याचे पदार्थ शक्यतो खायला टाळले जातात, म्हणून आज आपण पूर्णतः गव्हापासून बनवलेली तंदूर रोटी बनवणार आहोत, जी एकदम मस्त अशी बनते। ही बनवताना काही टिप्स फॉलो करायचे आहेत, ज्यामुळे रोटी जी आहे एकदम हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर खातोय असंच आपल्याला वाटेल। एकदा जर या पद्धतीने तुम्ही करून पाहिली तर पुन्हा पुन्हा नक्की याच पद्धतीने करून पाहाल। चला तर रोटी बनवायला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तंदुरी रोटी बनवत आहोत, तर सगळ्यात आधी पीठ भिजवून घेऊया। 1.5 बाउल मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। फक्त गव्हाच्या पिठापासून आपण ही तंदुरी रोटी बनवणार आहोत। फक्त गव्हाच्या पिठाचा वापर करून मस्त अशी तंदुरी रोटी तव्यावर आपण घरी बनवू शकतो। जसं नान पूर्णतः मैद्याचा वापर करून बनवला जातात, त्याचप्रमाणे रोटी देखील पूर्णपणे मैद्याचा वापर करून आपण बनवू शकतो। किंवा तिसरा ऑप्शन आहे की मैदा आणि गव्हाचं पीठ याचं प्रमाण अर्ध किंवा मैदा थोडा अजून कमी प्रमाणात घेऊन देखील आपण ही रोटी छान बनवू शकतो। मैद्याचे पदार्थ बरेचदा खायला टाळले जातात, तर त्यावेळी पूर्णतः गव्हाची रोटी बनवणे हा बेस्ट ऑप्शन आहे। तर इथे हे पीठ घेतलेलं आहे, त्यात टाकत आहे मी चवीपुरतं मीठ। त्यानंतर या पिठामध्ये टाकत आहे मी 1 चमचा पिठी साखर। हे सगळं आपण आधी मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर मी याच्यामध्ये टाकत आहे अर्धी वाटी दही। हे दही जे आहे एकदम ताजं दही आहे, बिलकुल आंबट नाही आहे। हे दही देखील आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये मी दही आणि साखर जी टाकलेली आहे, त्याच्यामुळे रोटी जी आहे मस्त अशी बाहेरनं क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट होते, छान फुलते देखील। आता हे आधी व्यवस्थित दही याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये लागेल त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी ॲड करून आपण पीठ जे आहे मळून घेऊया। रोटी बनवताना कुठलेही रायझिंग एजंट, बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर टाकायची बिलकुल गरज नाही। न टाकताही खूप छान रोटी होते। पीठ मळताना ते खूप घट्ट किंवा खूप सैलसर देखील नसावं। तर आपलं इथे हे पीठ मळून झालेलं आहे। त्यानंतर आपण इथं थोडंसं तेल टाकून पुन्हा हे तेलामध्ये मळून घेणार आहोत। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीठ आपण रोटीसाठी बनवतो, चपातीसाठी बनवतो, फुलक्यांसाठी किंवा नान आहेत, पूर्णतः ते मैद्याचे बनले जातात। जेवढं आपण पीठ मळण्यावर मेहनत घेऊ तेवढा तो पदार्थ जो आहे तो मस्त होतो। इथे हे पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। याला वरून हलकासा मी इथे तेलाचा हात लावत आहे मळून झाल्याच्या नंतर, आणि हे 10 मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवणार आहे, जेणेकरून ते व्यवस्थित भिजलं जाईल। 10 मिनिट झालेले आहेत, आपण आता हे काढून घेऊया। इथे पाहू शकता हे पीठ जे आहे ते या पद्धतीने याची कन्सिस्टन्सी असायला हवी। 10 मिनिट भिजल्याच्या नंतर देखील आपण पुन्हा हे 1-2 मिनिटासाठी हे मळून घेणार आहोत। इथे हे पीठ पाहूनच तुम्हाला समजत असेल की किती सॉफ्ट झालेलं आहे। 10 मिनिट पीठ भिजल्याच्या नंतर थोडंसं तेल टाकून आपण हे व्यवस्थित पुन्हा मळून घेतलेलं आहे, आणि एकदम सॉफ्ट असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे, इथे पाहू शकता। त्यानंतर आपण रोटीसाठी या पिठाचे गोळे करून घेऊया। साधारणतः या साईजचे गोळे मी हे बनवून घेतलेले आहे। तर रोटी बनवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी एका साईडला लोखंडाचा तवा गरम व्हायला ठेवलेला आहे। रोटीसाठी बनवलेले गोळे आहेत, त्यातला एक गोळा मी घेतलेला आहे, आणि त्याला इथे मी सुक्कं पीठ लावून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। सुक्कं पीठ लावून आपण ही रोटी लाटून वळून घेणार आहोत। खूप जाडसर किंवा खूप पातळ देखील लाटायची नाही आहे। तर आपल्याला लाटताना याला गोलाकार किंवा थोडासा ओव्हल शेप आपण देऊ शकतो आपल्या आवडीप्रमाणे। मी इथं थोडासा ओव्हल शेप देत आहे। आता ही लाटून झालेली आहे, यावर मी टाकत आहे बारीक कापून घेतलेली कोथिंबीर। ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी हरकत नाही, पण कोथिंबीर टाकल्यामुळे दिसायला खूप छान दिसतं। तर या पद्धतीने मी ही टाकून घेतलेली आहे। हलकंसं लाटण्याने पुन्हा हे फिरवून घेत आहे, जेणेकरून कोथिंबीर जे आहे ते व्यवस्थित त्या रोटीला स्टिक होईल। पुन्हा पलटी करून घेतलेली आहे, आणि हलकंसं हे पुन्हा लाटून घेतलेलं आहे। व्यवस्थित कोथिंबीर स्टिक झालेली आहे। आता ही जी दुसरी साईड आहे हिला आपण थोडीशी पाणी लावून ओलं करून घेणार आहोत, जेणेकरून ती तव्यावर व्यवस्थित चिकटली जाईल। या पद्धतीने मी इथे पाणी लावलेलं आहे, खूप जास्त प्रमाणात देखील लावायचं नाही आहे। तर रोटी तयार झालेली आहे, तवा देखील गरम झालेला आहे। तर ही लाटलेली रोटी या पद्धतीने उचलायची आहे आणि तव्यावर अशी टाकायची आहे। कोथिंबीर टाकलेला भाग वरच्या साईडने इथे आलेला आहे।
तवा आधी व्यवस्थित तापलेला आहे, तर रोटी टाकण्याआधी मी गॅस इथे मीडियम टू लो फ्लेमवर ठेवलेला आहे आणि लोखंडाचा तवा आहे त्याच्यामुळे पटकन हा तापला देखील जातो। तर इथे पाहू शकता थोड्या वेळाने इथे वरच्या साईडने इथे बबल्स आलेले दिसत आहेत। त्यानंतर तवा जो आहे आपण गॅसवर असा या पद्धतीने उलटा धरणार आहोत आणि रोटी आपली भाजून घेणार आहोत। रोटी भाजताना आधी साईडने ही भाजून घ्यायची आहे, म्हणजे ही व्यवस्थित भाजली जाते। डायरेक्टली जर तुम्ही मध्ये धरली तर रोटी जळली जाते, त्याच्यामुळे आधी साईडने ही भाजून घ्यायची आहे या पद्धतीने। मस्त अशी फुललेली देखील आहे, पाहू शकता मस्त असे बबल्स देखील आलेले आहेत। तर रोटी आपली जी आहे भाजून झालेली आहे ते पाहू शकता, बाहेरून मस्त असं क्रिस्पी कोटिंग याला आलेलं आहे। खालच्या साईडने देखील ही रोटी व्यवस्थित भाजली गेलेली आहे। तर या रोटीवर आपण बटरचा किंवा तुपाचा वापर देखील करू शकतो आपल्या आवडीप्रमाणे। अजून एक रोटी आपण करून पाहूया। जर कोथिंबीर रोटीला लावलेली आवडत असेल तर या पद्धतीने देखील तुम्ही ही लावू शकता। डायरेक्ट ह्या गोळ्यामध्ये कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे, त्यामुळे ते लाटताना व्यवस्थित स्टिक होते, किंवा आपली नेहमीची जी पद्धत आहे त्या पद्धतीने करू शकता। पण हे असं केल्यामुळे व्यवस्थित कोथिंबीर आतपर्यंत स्टिक होते। तर ही देखील रोटी आपली लाटून झालेली आहे। कोथिंबीर जी आहे ती व्यवस्थित स्टिक झालेली आहे ते पाहू शकता। तर दुसऱ्या साईडला पण इथं पाणी लावून ही रोटी भाजण्यासाठी तव्यावर टाकून घेतलेली आहे। वरच्या साईडला इथे बबल्स यायला लागलेले आहेत, आपण ही रोटी आता भाजून घेऊया। आधी साईडने भाजून घ्यायची आहे, नंतर मध्ये या पद्धतीने। इथे रोटीसाठी मी लोखंडाच्या तव्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे रोटी ज्या आहेत त्या व्यवस्थित स्टिक होतात, भाजताना अजिबात निघत नाहीत। नॉनस्टिक तव्यावर मोस्टली चान्स असतो की त्या व्यवस्थित स्टिक होत नाहीत, त्याच्यामुळे शक्यतो लोखंडाचा तवा वापरलेला चांगला। इथे ही रोटी पाहू शकता किती छान भाजलेली आहे। रोटी तर भाजून झालेली आहे। त्यानंतर आता आपल्याला बटर किंवा तुपाचा वापर आपल्या आवडीप्रमाणे करायचा आहे। तर हे बटर आणि तूप लावताना एक काळजी घ्यायची आहे की हे तव्यावर लावायचं नाही आहे। काय होतं, तव्यावर जर लावलं आणि त्याची जर ऑइली डाग तव्याला लागली तर त्यानंतरची जी रोटी करणार आहोत व्यवस्थित चिकटली जात नाही, त्यामुळे भाजताना ती निघण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे शक्यतो ह्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि मग वरून आपण तूप किंवा बटर आपल्या आवडीप्रमाणे लावून घ्यायचं आहे। आता तो रोटी तर आपली तयार झालेली आहे। ह्या रोटी आपल्याला पनीरच्या कोणत्याही डिशेस बरोबर, पनीर बटर मसाला आहे, पनीर कढाई आहे, किंवा चना मसाला आहे आणि अजून बरेच डिशेस कुठल्याही डिश बरोबर किंवा आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही डिश बरोबर खायला खूप सुंदर लागतात। त्यात घरी एवढ्या सुंदर ह्या रोटी झालेल्या आहेत तर नक्कीच सगळ्यांना आवडतील। तर घरी या पद्धतीने नक्की करून पहा आणि जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला न विसरता लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन यूट्यूब चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।